शिराळा नागपंचमी उत्सवासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त, भाविकांना आणि पर्यटकांना सुरक्षेचे आवाहन। प्रसिद्ध शिराळा नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिराळा पोलीस आणि सांगली पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शिराळा नागपंचमीच्या अनुषंगाने शिराळा पोलीस व सांगली पोलीस यांच्याकडून नागपंचमीच्या सणाच्या उत्सवाच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व भाविकांना, यात्रेकरूंना येण्या जाण्यासाठी आपण आयत्या चौकच्या पाठीमागे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी आपण बॅरिकेडिंग वगैरे लावलेला आहे। तसेच बायपास रोड आपण चालू ठेवलेला आहे। वन वे मध्ये बायपास रोडने आपण वारणा, मांगले ह्या साईडला, तसेच कोकरूड साईडला तुम्ही जाऊ शकता। आतमध्ये गाडी आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये। तसेच भरपूर गर्दी होत असल्याने व बाहेरचे भरपूर लोक येत असल्याने यात्रेकरूंनी आपले मौल्यवान वस्तू जसे की दागिने, मोबाईल यांची सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे, जेणेकरून एवढ्या गर्दीमध्ये आपला मोबाईल, पॉकेट, सोनं चांदी, दागिने याची चेन स्नॅचिंग, चोरी होण्याची दाट शक्यता असते। गर्दीमध्ये काही दिसत नाही आहे, तरीही आपण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, ड्रोन कॅमेऱ्याची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण तरीही लोकांना आवाहन करण्यात येते की गर्दीचा गैरफायदा घेऊन काही लुटारू, चोर चपेटे हे गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी, पिक पॉकेटिंग करू शकतात। तरी यात्रेकरूंनी आपल्या मौल्यवान वस्तूचा, मोबाईलचा, दागिन्याची काळजी घ्यावी। जास्तीत जास्त गर्दीमध्ये येण्याचा प्रसंग टाळावा। यात्रेमध्ये भरपूर गर्दी असल्याने लहान मुले, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांनी गर्दीमध्ये येण्याचा विचार करू नये। तसेच लोकांनी पोलिसांच्या कार्याबद्दल सहकार्य करावे। धन्यवाद। बंदोबस्त यात्रेच्या अनुषंगाने आपण जवळ सुमारे 500 पेक्षा जास्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसेच लोकांना बायपास रोडच्या आतमध्ये वाहनांना मज्जाव करण्यात आलेला आहे, कारण आतमध्ये भरपूर गर्दी असल्याने लोकांना विनंती आहे की त्यांनी आत शहरामध्ये वाहनं आणण्याचा प्रयत्न करू नये। धन्यवाद।